नमस्कार, आप देख रहे हैं मीडिया 9 और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए करते हैं बुलेटिन की शुरुआत कुछ खास खबरों के साथ। आज हदगांव तालुका के मौजे लयाहारी में हमने बड़े उत्साह के साथ वारकरी परिवार चैरिटेबल सोसाइटी नांदेड़ महाराष्ट्र राज्य के तालुका स्तर के अधिकारियों को नियुक्ति पत्र और शाखा नाम पट्टिका का अनावरण किया है। राम महाराज पंगरेकर ने पट्टिका का अनावरण किया और तालुका के सैकड़ों कार्यकर्ताओं को नियुक्ति पत्र देकर सम्मानित किया। उस समय हम वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड़ महाराष्ट्र राज्य बड़ी संख्या में उपस्थित थे। तालुका अध्यक्ष माधव राव बोइनवाड और सभी ग्रामवासियों ने इस कार्यक्रम का आयोजन किया। वारकरी परिवार सेवाभावी संस्था तालुका हदगांव की ओर से हदगांव नांदेड़ से मारुति कागजे की रिपोर्ट। आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेचा आज हदगाव तालुकास्तरीय नियुक्तीपत्र वितरण सोहळा या लहारी गावामध्ये संपन्न झालेला आहे। आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था गेल्या 7 वर्षापासून कार्यरत आहे, पण शासन मान्यता यावर्षी त्याला अधिकृतपणे आलेली आहे। या परिवाराचा उद्देश आहे की धर्माचं रक्षण करणे, धर्म रक्षिती रक्षितः, आपण आपल्या धर्माचं रक्षण करावं हा पहिला उद्देश। दुसरा उद्देश आहे घर तिथे ज्ञानेश्वरी, घरोघरी ज्ञानेश्वरी, म्हणजे माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा, तुकोबारायाच्या गाथेचा किंबहुना सर्व संतांच्या वाङ्मयाचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा आमच्या संस्थेचा दुसरा उद्देश आहे। तिसरा उद्देश आमच्या संस्थेचा असा आहे, नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब वारकऱ्यांसाठी आपल्या हक्काची धर्मशाळा उभारण्याचा हा आमच्या संस्थेचा तिसरा उद्देश आहे। चौथा उद्देश म्हणजे बालसंस्कार शिबिर भरवणे, त्याचबरोबर रक्तदान शिबिर भरवणे आणि गोरगरीब वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवणे हा आमच्या संस्थेचा चौथा उद्देश आहे। अशा अनेक विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आम्ही वारकरी संस्था पुढे चालत आहे। रामकृष्ण हरी। तालुक्यातून वारकरी संप्रदायाला कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि आज कशा पद्धतीने कार्यक्रम चालू आहे? रामकृष्ण हरी। आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण राम महाराज पांगरेकर यांच्या संकल्पेतून हा जो आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचा प्रचार प्रत्येक गावागावात व्हावा हा उद्देश आहे। आणि या उद्देशाला अनुसरून महाराजांनी नांदेड जिल्हा कार्यकारिणी आणि नांदेड जिल्ह्यातील 16 तालुका कार्यकारिणी जाहीर झालेली आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला तालुका कार्यकारिणीला एक आवाहन केलेलं आहे की प्रत्येक गाव तिथं वारकरी शाखा झाली पाहिजे। म्हणून आम्ही आमच्या हदगाव तालुका कमिटीच्या आमच्या संघटनेच्या वतीनं वारकऱ्याच्या सहमतीनं आम्ही ज्या तालुका कार्यकारिणीमध्ये आम्ही जे हरिभक्तपरायण वारकरी आहोत हे सर्वजण आम्ही गावागावाला भेटी देऊन तेथील भजनी मंडळ वारकरी यांचे विचार त्यांच्यापर्यंत आम्ही वारकरी परिवारांचे विचार पोहोचले आणि त्यांना खूप काही असा आनंद झाला। त्यामुळे तालुक्याच्या वतीनं प्रत्येक गावात तर महाराजांचं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकणार नाही, पण तालुक्यात एका ठिकाणी जर हा कार्यक्रम घेतला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावातला वारकरी येऊन तिथं आम्ही प्रशस्ती पत्र देऊ शकतो। म्हणून आम्ही आमच्या हदगाव तालुक्याच्या वतीनं लहारी या ठिकाणी शाखेचं उद्घाटन आणि प्रशस्ती पत्र वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित केला। आणि या सोहळ्यासाठी मी तर म्हणतो की माझ्या तालुक्यातून प्रत्येक गावातला वारकरी जो सांप्रदायिक आहे, जो पंढरीस परमात्म्याला मानतो, अशा सर्व सद्भक्तांनी खूप असा भरभरून प्रतिसाद दिला आहे। या ठिकाणी शेकडो नाही हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित झाले। आम्हाला सुद्धा खूप मोठा आनंद झाला। महाराजांनी सुद्धा आपल्या सर्व सवगड्यासह या ठिकाणी भरपूर आम्हाला वेळ दिलेला आहे। आमच्या सर्व भाविक भक्त मंडळी वारकऱ्यांना खूप असं ज्ञानामृत त्यांनी त्यांच्या विचारातून दिलेलं आहे। खूप आम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि आमच्या सर्व भाविकाचे आमच्या तालुका कार्यकारिणीच्या वतीनं मी सर्व गावातून आलेल्या सर्व भाविक मंडळीचं भजनी मंडळाचं चित्तचे आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला असा प्रतिसाद मिळाला हे माझं
तालुक्याचं पहिलं भाग्य समजतो. एवढंच या माझ्या आम्ही वारकरी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी व्यक्त करतो.